नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमधून तुम्हाला मनापासून स्वागत करते। तर आज आहे 15 ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन। तर 15 ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर गावात इथं प्रभात फेरी वगैरे झालेली आहे मुलांची, त्यानंतर सगळे आलेले शाळेच्या पशी, त्यानंतर मग फौजींच्या हस्ते ध्वजारोहण होणार होतं। तर आधी सगळ्या महात्म्यांचं फोटोचं पूजन वगैरे झालं, त्यानंतर मग झेंडावंदन वगैरे झालं आणि मुलांना देण्यासाठी इथं खाऊ वगैरे आणलेले आहे इथं, आणि तिथं पूजा चालू होती। तर सगळेजण मग टाळ्या वगैरे वाजवत होते। त्यानंतर मग फौजींनी ध्वजारोहण केलं आणि कवायत वगैरे झाली, मुलांची भाषणं वगैरे झाली तिथली। त्यानंतर इथला सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही गेलो घरी। तिथलं सगळं आवरल्यानंतर आम्ही गेलो घरी आणि तिथून आम्ही आलेलो कुर्डवाडीला। तर इथे एक कार्यक्रम होता, चुलत भावाच्या मुलाचं नाव ठेवायचं आणि त्याचबरोबर फौजींना पण आजच जायचं होतं। तर इथं शिव आलेली माझ्यापाशी आम्ही आल्यानंतर। त्यानंतर आम्ही चाललेलो कार्यालयामध्ये। तर कार्यालयात नाव ठेवायचं वगैरे होतं आणि फौजींची बॅग पण आमच्या सोबतच आहे, कारण त्यांनी तिथून स्टेशनवरती जाणार होते। त्यांना जाण्यासाठी 2:30 वाजता त्यांची ट्रेन होती, इंद्रायणी जाणार होते त्यांनी पुण्यापर्यंत। त्यानंतर आम्ही इथं पोचलो कार्यालयामध्ये येऊन। छान असं डेकोरेशन वगैरे झालेलं होतं इथं आणि सगळी तयारी वगैरे झाली। त्यानंतर कार्यक्रम चालू झाला नाव ठेवण्याचा, सगळ्यांना भेटलं वगैरे, छान असा कार्यक्रम पार पडला आणि फौजी पण गेले मग 2:30 वाजता तिथून। मग आम्ही जेवण वगैरे केलं, त्यानंतर आलो। तर इथं आता ओटी भरायचं चाललेले सगळ्यांचं। त्यानंतर मी पण ओटी भरून घेतली इथं आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि घरी गेलो आम्ही। होय की मग काय होत नाही त्याला। त्यानंतर फौजी चालले इथं, तर हर्ष त्यांच्या मागे लागला होता। तर काय जावं तर लागणारच, तर गेले त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्ही पण घरी आलो। तर कसा वाटला व्हिडिओ इथं कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब